हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे, गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक। जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे भारत माता की जय। भारत माता की जय। महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। अरे मुर्दार प्रशासनाचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय। देवळगिरी सातारा परिसरातील जे वैरी मार्ग बंद होता, आज कुठेतरी तुम्ही उद्घाटन करून चालू केलं, काय अडचणी होत्या याच्यामध्ये? सर्वप्रथम हा भुयारी मार्ग चालू व्हावा आणि या ठिकाणी व्हावा यासाठी पहिलं आंदोलन या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय विनायकराव हिवाळे पाटील नाना आणि आप्पासाहेब हिवाळे पाटील जे की सातारा देवळाचे नगरसेवक आहेत यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी करण्यात आलं होतं। आम्ही सर्वजण त्या आंदोलनात होतो, परंतु त्या आंदोलनापासून आजपर्यंत आम्ही अनेक आंदोलनं केले। ह्या प्रशासनानं आम्हाला 15 ऑक्टोबर ही तारीख दिली होती की त्या दिवशी आम्ही हे उद्घाटन करू, परंतु त्यानंतर सुद्धा यांना 3 महिने वेळ मागून घेतला। त्यानंतर यांनी आम्हाला 26 जानेवारी तारीख दिली। 26 जानेवारीला सुद्धा यांनी हा भुयारी मार्ग चालू केला नाही। त्या दिवशी 1 फेब्रुवारी तारीख दिली आणि 1 फेब्रुवारीला आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आणि सांगितलं की 5 लाख लोकसंख्येला छत्रपती संभाजीनगरमधील 42 खेडे आणि सातारा देवळाईचा अर्धा भाग या भागाला या भुयारी मार्गातून जावं लागतं। हे प्रशासन आमच्या सर्व जनतेची चेष्टा करत आहे आणि ती चेष्टा थांबवण्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आणि प्रतिकात्मक या पुलाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी आज केलं। सर्व जनतेला या ठिकाणी प्रशासनाला वेठीस धरलंय। वेळोवेळी आम्हाला तारीख पे तारीख दिल्या जाते। आम्हाला ज्यावेळेस 5 ते 7 किलोमीटर फेरा दूरहून जावं लागत होता त्यावेळेस आमच्या शाळेच्या गाड्या अडकून पडल्या।
आमच्या अंत्ययात्रेच्या ज्या ठिकाणी बांधव जातात त्यांना सुखानं मौत सुद्धा यांनी करू दिली नाही। त्या ठिकाणी 2-2 तास ते स्वर्गरथ अडकून पडले। आमच्या ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी अडकून पडल्या, जो की एकच मार्ग आमच्या सातारा देवळाईला जाण्यासाठी त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी एवढ्या गाड्या अडकून पडायचं पण प्रशासन झोपलेलं होतं। म्हणून आजचा या प्रशासनाला, झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज या प्रशासनाच्या नावानं बोंब मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज सर्व सकल जनतेला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात जर यांनी आपल्याला 19 तारखेच्या आज जर यांनी हा पूल चालू केला नाही तर आपण सरळ सगळेजण हे बॅरिकेड काढू आणि आपला इथून कंटिन्यू गाड्या चालू करू, बरोबर का? छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। शहर आणि शिवाजीनगर जोडणारा जो भुयारी मार्ग आहे बंद आहे आणि बऱ्याच डेडलाईन दिल्या त्यांनी काही डेडलाईन पूर्ण केल्या नाही। आज आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। जर येणाऱ्या काळात लवकर जर याचं उद्घाटन झालं नाही तर सर्व नागरिकांच्या साक्षीने आम्ही पुलाचं उद्घाटन करू। कारण शहराला जोडणारा हा भुयारी मार्ग आहे, ते फार दूर पडतं नागरिकांना। तिथून 42 खेडे जोडलेले शहराला एकमेव भुयारी मार्ग शिवाजीनगरचा आहे। जर लवकर शासनाने प्रशासनाने दखल घेऊन जर चालू केला नाही आम्ही हातात कसं घेऊ।